गोपाळकाल्याच्या सुट्टीबाबत तातडीने पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे. पाकिस्तानला सिंधू चेनाबचं पाणी कधी मिळणार आहे? अन्न आणि औषध परवाने ऑनलाईनच मिळणार आहेत. केंद्र सरकारने कॅब प्रवाशांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. तिकीट तपासणीवर आता बॉडी कॅमेऱ्याची नजर राहणार आहे. हॉकी विश्वकरंडक बेल्जियम आणि नेदरलँड्समध्ये सुरू होणार आहे. रामायणमध्ये चेतन हंसराज तब्बल 7 भूमिका साकारणार आहेत. या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. नमस्कार, मी अनिरुद्ध गद्रे. आज 14 ऑगस्ट वार शुक्रवार. तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.com पॉडकास्ट. पॉडकास्टची पहिली बातमी आहे गोपाळकाल्याच्या सार्वजनिक सुट्टीची. राज्य शासनाने नुकताच गोपाळकाल्याची सार्वजनिक सुट्टी रद्द करून त्याऐवजी रक्षाबंधनाला सुट्टी देण्याचा निर्णय घेतलाय. मात्र शासनाच्या या निर्णयामुळे मुंबई आणि संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात मोठ्या उत्साहाने साजरा होणाऱ्या दहीहंडी उत्सवावर आणि गोविंदा पथकांवर अन्याय झाल्याची भावना व्यक्त होतीये. हा निर्णय म्हणजे एक प्रकारे मराठी संस्कृती आणि सणांबाबत दुजाभाव करणारा प्रकार असून शासनाने गोपाळकाल्याच्या सुट्टीबाबत तातडीने पुनर्विचार करावा अशी मागणी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने राज्य सरकारकडे केली आहे. या संदर्भात समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट नरेश दहिबावकर आणि प्रमुख कार्यवाह गिरीश वालावलकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लेखी पत्र पाठवून आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. गोपाळकाल्याच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्यास रस्त्यांवर वाहनांची गर्दी कमी राहील, वाहतूक कोंडी टाळता येईल. यामुळे दहीहंडी आयोजनात आणि गोविंदांच्या प्रवासात कोणताही अडथळा निर्माण होणार नाही. सामाजिक आणि सांस्कृतिक सलोखा टिकवून ठेवण्यासाठी तसंच मराठी सण उत्सवांचं संवर्धन करण्यासाठी गोपाळकाल्याच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करणं अत्यंत आवश्यक आहे, अशा मागण्या पत्रातून करण्यात आल्या आहेत. पॉडकास्टची दुसरी बातमी आहे भारत आणि पाकिस्तानची. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण संबंधांच्या पार्श्वभूमीवर सिंधू पाणी करार हा एक मोठा प्रश्न बनून राहिलाय. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने हा करार तात्पुरता स्थगित केला होता. आता राज्यसभेत काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पाकिस्तानला सिंधू नदी प्रणालीतील पाणी कधी मिळू शकेल हे केंद्र सरकारने स्पष्ट केलंय. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलंय की जोपर्यंत पाकिस्तान सीमापार दहशतवादाला असलेला आपला पाठिंबा पूर्णपणे थांबवण्याचं आश्वासन देत नाही तोपर्यंत सिंधू पाणी करार स्थगित राहील. परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंह यांनी उत्तर देताना सांगितलं की 22 एप्रिल 2025 रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू पाणी करार निलंबित करण्यासह अनेक राजनैतिक पावलं उचलली आहेत. जोपर्यंत पाकिस्तान सीमापार दहशतवादाला असलेला आपला पाठिंबा सोडून देण्यासाठी विश्वासार्ह आणि ठोस पावलं उचलत नाही तोपर्यंत ही परिस्थिती कायम राहील. सरकारच्या प्रतिसादानुसार कोणतीही विशिष्ट तारीख नमूद केलेली नाही. पॉडकास्टची तिसरी बातमी आहे अन्न आणि औषध परवान्यांची. अन्न आणि औषध परवाने मिळवून देण्याच्या नावाखाली काही व्यक्ती किंवा संस्था स्वतःला अन्न आणि औषध प्रशासनाचे अधिकृत एजंट असल्याचं भासवतायत. ते अर्जदारांकडून पैशांची मागणी करीत असल्याचं प्रशासनाच्या निदर्शनास आलंय. त्यामुळे नागरिक, औषध उत्पादक, घाऊक आणि किरकोळ औषध विक्रेते तसंच खाद्य व्यावसायिकांनी अशा मध्यस्थांपासून सावध राहावं असं आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केलंय. अन्न व औषध परवान्यांसाठी अर्ज करण्यापासून ते परवाना मंजुरीपर्यंतची प्रक्रिया ऑनलाईन आहे. त्यामुळे परवाना मिळवण्यासाठी कोणत्याही एजंट, मध्यस्थ किंवा त्रयस्थ व्यक्ती अथवा संस्थेची नियुक्ती प्रशासनाने केली नाही. अर्जदारांनी आवश्यक कागदपत्रांसह स्वतः अधिकृत ऑनलाईन प्रणालीवरून अर्ज करावा असं प्रशासनाने स्पष्ट केलंय. औषध परवान्यासाठी FDA महाराष्ट्राच्या अधिकृत संकेतस्थळाचा तर अन्न परवान्यासाठी FOSCOS प्रणालीचा वापर करावा. या संकेतस्थळांवर अर्ज प्रक्रिया आणि आवश्यक मार्गदर्शक सूचना उपलब्ध आहेत. पॉडकास्टची चौथी बातमी आहे कॅब प्रवाशांसाठीची.
सरकारने कॅब प्रवाशांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. उबर, ओला आणि इतर कॅब ॲग्रिगेटर्सना आता प्रवासाला सुरुवात होण्यापूर्वी प्रवाशांकडून टिप मागता येणार नाही. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सर्व मोटार वाहन ॲग्रिगेटर्सना त्यांच्या ॲप्स आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवरून प्रवासापूर्वी टिप मागण्याचा पर्याय काढून टाकण्याचे निर्देश दिलेत. सरकारने हे पाऊल उचललं आहे कारण काही कॅब ॲप्स बुकिंग करताना प्रवाशांना आगाऊ टिप देण्याचा पर्याय दाखवत होते. काही ठिकाणी राईड कन्फर्मेशन लवकर मिळण्याची शक्यता वाढवा असे संदेश दाखवले जात होते. यामुळे प्रवाशांना असा विश्वास वाटू शकतो की आगाऊ टिप दिल्यास त्यांची कॅब लवकर बुक होईल किंवा ड्रायव्हर त्यांची राईडची विनंती अधिक लवकर स्वीकारेल. पॉडकास्टची 5वी बातमी आहे तिकीट तपासणीची. तिकीट दाखवा म्हणताना होणारा वाद. तिकीट तपासणीवरून प्रवासी आणि टीसी मध्ये होणारी शाब्दिक चकमक अशा प्रसंगांवर आता बॉडी कॅमेऱ्याची नजर असणार आहे. पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागाने तिकीट तपासणीची प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि शिस्तबद्ध करण्यासाठी बॉडी वॉर्न कॅमेरे आणि खास डिझाईन केलेली जॅकेट तयार करण्याचा प्रयोग हाती घेतलाय. प्रायोगिक तत्वावर 15 बॉडी कॅमेरे आणि 30 विशेष जॅकेट तयार करण्यात येत आहेत. एसी लोकलमधील तिकीट तपासणीवर विशेष लक्ष केंद्रित केलं जाणार आहे. पॉडकास्टची 6वी बातमी आहे क्रीडा क्षेत्रातून. पुरुषांप्रमाणे महिलांचाही हॉकी विश्वकरंडक 15 ऑगस्टपासून बेल्जियम आणि नेदरलँड्समध्ये सुरू होतोय. भारतीय महिला हॉकी संघाने अद्याप एकाही विश्वकरंडक जेतेपदावर मोहर उमटवलेली नाही. मात्र यंदा अव्वल 3 देशांमध्ये स्थान मिळवण्याची आशा व्यक्त करण्यात येते. भारतीय महिला हॉकी संघाची गोलरक्षक सविता पुनिया हिने मत व्यक्त करताना म्हटलं की भारतीय महिला हॉकी संघाने यंदा नेशन्स करंडकाचं जेतेपद पटकावलंय. त्यामुळे खेळाडूंचा आत्मविश्वास उंचावलाय. जगातील सर्वोत्तम देशांना आव्हान देण्याचा विश्वास निर्माण झालाय. त्यामुळे भारतीय महिला संघ विश्वकरंडकात पहिल्या 3 क्रमांकांमध्ये येण्याची संधी यावेळी असणार आहे. पॉडकास्टची शेवटची बातमी आहे रामायणची. रणबीर कपूरच्या बहुप्रतीक्षित रामायणची चर्चा सातत्याने सुरू आहे. भव्य निर्मिती आणि मोठ्या स्टारकास्टमुळे चर्चेत असलेल्या या सिनेमाबाबत आता अभिनेता चेतन हंसराजने एक वेगळीच माहिती दिली आहे. या चित्रपटात तो तब्बल 7 व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. चेतनने सांगितलं की सुरुवातीला त्याला केवळ एका भूमिकेसाठी विचारण्यात आलं होतं. तो रामायणमध्ये राजा मालीची भूमिका साकारतोय. राजा माली हा रावणाचा मामा असून या व्यक्तिरेखेसाठी चेतनचे यश सोबत महत्त्वाचे प्रसंग आहेत. विशेष म्हणजे राजा मालीचं शूटिंग पूर्ण झाल्यानंतर चेतनला आणखी 6 मोशन कॅप्चर व्यक्तिरेखांसाठी विचारण्यात आलं. यामध्ये रावणाचा भाऊ आणि एका राक्षसाच्या भूमिकेचाही समावेश असल्याचं त्याने स्पष्ट केलं. चेतन हंसराजच्या 7 भूमिका ही या सिनेमातील आणखी एक उत्सुकता वाढवणारी बाब ठरली आहे. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. उद्या पुन्हा भेटूयात. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा. त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर.